सफेद मुसळी हे जंगली वनस्पती आहे, वनस्पतीचं मूळ आहे. पण ही वनस्पती जर आपल्या शेतात लावली आणि थोडंसं तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपण त्याचं उत्पादन घेतलं आणि विशेषतः गादी वाफा जो आहे, या गादी वाफ्याचं जर उत्पादन घेतलं तर आपल्याला निश्चितपणे आर्थिक नफा मिळू शकेल. या प्रकारे उत्पादन घेता येतं आणि बाहेर गावातील विदर्भाकडील कौशल्य असलेलं मजूर उपलब्ध करून घेऊन उत्कृष्ट दर्जाची सफेद मुसळी म्हणतो. सफेद हा जो शब्द आहे तर त्यामध्ये पांढऱ्या रंगाचं जे ग्लिटरिंग आहे किंवा जी चकाकी आहे ती त्या मुसळीला असणं अपेक्षित आहे. आणि पाटील बंधूंची जी उत्पादित केलेली आणि तयार केलेली मुसळी जर बघितलं तर तिला एक आगळं वेगळं चकाकी आहे आणि या चकाकीलाच सफेद मुसळी असं नाव संबोधलं गेलेलं आहे. साधारणतः 13 वर्षापासून या पिकाचा मी पेरा करतोय. सुरुवातीला मी एक केळीमध्ये आंतरपीक म्हणून त्याचा अंतर्भाव केला. त्यावेळेला असलेली लागवड पद्धत 2 केळीच्या झाडामध्ये 3 कंद, त्यामुळे लागणारी जास्त जागा आणि आमच्याकडे असलेल्या पाण्याचा अभाव, त्यामुळे आम्ही याला मोकळ्या शेतावर सोल म्हणजे पूर्ण मुसळी म्हणून पीक घेऊ लागलो. हे जून मधून लावले, जून महिन्यातच उगवते. याचा सगळ्यात मोठा गुण आणि अवगुण दोघं हेच आहेत की फक्त जून महिन्यात त्याची जर्मिनेशन येतं आणि ते 6 महिन्याचं झालं त्याचं कातडे आपोआप निघतं काळ खोदल्यानंतर. कृषी विभाग आतापर्यंत फक्त शेतकरी आणि त्याच्या उत्पादनापुरता मर्यादित होता. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत सुगंधी औषधी वनस्पती या बाबी अंतर्गत क्षेत्र विस्तार आणि प्रात्यक्षिक या 2 बाबींसाठी आपण प्रोत्साहन देत होतो. पण यापुढे आता कृषी प्रक्रिया, फळं असेल, भाजीपाला असेल किंवा सफेद मुसळी किंवा वनौषधी सारखे असतील तर प्रक्रिया उद्योगासाठी सुद्धा राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत अनुदान उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड NHB जे आहे त्यांच्याकडेही अनुदानावरती प्रकल्प मूल्याच्या किमतीच्या 50% अनुदान उपलब्ध आहे. साधारणतः बाजारभाव 80 ते 90 हजार रुपये क्विंटल कोरड्या मालासाठी मिळतो. 1 क्विंटल कोरडा माल करण्यासाठी साधारणतः 5 ते 6 क्विंटल माल ओला लागतो. शासनाने याला जे ट्रान्झिट करत असताना त्यांच्या अधिकाऱ्यांना असलेलं अपूर्ण नॉलेज की याला ट्रान्झिट पास लागते, मान्य आहे, फक्त कुठली लागते उतारा दाखवला की याचं काम व्हायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा याला पास लागायला नको. त्यांच्या अधिकाऱ्यांना नॉलेज विनाकारण अडवत फिरतात आणि समजत काही नाही त्यांना की बाबा याला पास काढून टाकली, शासनाचे GR असे निघालेले आहेत, त्याच्यापर्यंत पोहोचलेले नाही. मुसळी ही जंगल वनस्पती आहे, त्याच्यामुळे तिचं मूळ उत्पादनाची जी जागा आहे ती आहेच. फक्त ती जंगली नैसर्गिक पद्धतीने उत्पादित होत होती आणि शेतकऱ्याच्या शेतात आल्यानंतर ती शेताच्या व्यवस्थापनानुसार त्याचं उत्पादन घ्यायचं आहे. पारंपरिक पद्धतीने जंगली परिस्थितीत किंवा जंगलात असताना तिचं उत्पादन अत्यंत नगण्य असेल. पण आपण जर व्यवस्थापन केलं आणि थोडं तंत्रज्ञान कौशल्य अवलंब केलं तर निश्चितपणे आपल्याला आर्थिक फायदेशीर ठरेल. अशा प्रकारचं सफेदी मुसळीचं उत्पादन घेणं चोपडा तालुक्यात किंवा सातपुडा परिसरात शक्य आहे.